आपण बघणार आहोत 4.3 मधला क्वेश्चन दुसरा। बघा आपण पहिला जसा प्रश्न बघितलेला आहे 4.3 मधला, तसंच आपण आज दुसरा बघणार आहोत। पहिला कसा आपला एकदम सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केला होता, तसा आपण आता दुसरा पण चांगल्या रीतीने सोप्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत। आता तुम्हाला दुसरा प्रश्न बघण्यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करेल असेल तर तुम्हाला हा दुसरा प्रश्न कशा सोप्या रीतीने मी शिकवला आहे तो समजेल। त्याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला चॅनलला पहिले सबस्क्राइब करावं लागेल। बघा आता 15a चा वर्ग अधिक 4b चा वर्ग छेदी 15a चा वर्ग वजा 4b चा वर्ग बरोबर 47 छेदी 7। आता याची बघा कशी मांडणी करायची, अधिक मायनस प्लस 15a चा वर्ग अधिक 4b चा वर्ग कंस पूर्ण प्लस 15a चा वर्ग वजा 4b चा वर्ग कंस पूर्ण छेदी 15a चा वर्ग अधिक 4b चा वर्ग। आता ते अधिक म्हणजे इथे काय घ्यायचं आपल्याला, वजा घ्यायचं आहे। मग 15a चा वर्ग वजा 4b चा वर्ग कंस पूर्ण 47 अधिक 7 47 वजा 7। बघा जसं आपण इथे केली तशीच मांडणी एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे। आता हे फक्त कंसातून बाहेर घ्यायचं आणि तसंच तसं मांडणी करायची। इथे काय करायचं, कंसामधनं बाहेर घ्यायचं 15 चा वर्ग अधिक 4b चा वर्ग अधिक 15 चा वर्ग 15a चा वर्ग वजा 4b चा वर्ग छेदी कंसातनं बाहेर घेतलंय ना आपण, फक्त मग तशाच रीतीने ते खाली लिहून घ्यायचं फक्त, म्हणजे आपली जी स्टेप आहे ती स्टेप फक्त पूर्ण करायची। 15a चा वर्ग वजा 4b चा वर्ग बरोबर। आता 47 अधिक किती झाले, 47 ची आणि 7 ची बेरीज करायची म्हणजे 54 झाले आणि 47 मधून 7 वजा करायचे म्हणजे किती झाले 40। बघा अशा पद्धतीने आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे, किती सोप्या पद्धतीने आपण मेथड टाकत आहोत। आणि पुढे बघा आता पुढची मांडणी कशी आहे आपली, जे 54 छेदी हे आले, आता 15 15 किती झाले 30, मग इथे आपलं उत्तर येईल 30a चा वर्ग 4 आणि 4 किती झाले 8 8b चा वर्ग बरोबर 54 छेदी 40। काय आलं 54 छेदी 40। आता दोन्ही संख्यांना आपण कशाने गुणणार आहोत, 8 छेदी 30 ने गुणणार आहोत। कशाने 8 छेदी 30 ने 54 छेदी 40 गुणिले 8 छेदी 30 आणि या तिघांचा गुणाकार करायचा आणि त्याला नंतर भागायचं म्हणजे काय उत्तर येतं आपलं 9 उत्तर येतं। a चा वर्ग वजा 9 b चा वर्ग छेदी 25। या दोघांचा गुणाकार करायचा, त्याला 9 ने भागायचं म्हणजे त्याचं उत्तर आपलं किती येणार आहे 48। या दोघांचा गुणाकार करून त्याला भागल्यानंतर 48 येणार आहे। यांच्या दोघांचा गुणाकार करायचा 1200 उत्तर येईल आणि परत त्याला कितीने भागायचं 25 ने 48 उत्तर येणार। या दोघांचं उत्तर काय येणार आहे सेम 48च येतं। आता इथे मी स्टेप वाढवली नाही, पण तुम्ही स्वतः गुणाकार करून बघायचा। जेव्हा त्याचा गुणाकार येईल, याचा गुणाकार 332 येतो म्हणजे 332 म्हणा 448 म्हणा, तुम्ही त्या संख्येला ह्या 9 ने भागल्यानंतर काय उत्तर येतं तुमचं 48 आणि याला पण भागल्यानंतर तुमचं उत्तर हे 48च येणार। म्हणून तुमचं उत्तर a आणि b चा वर्ग काय येतो 9 छेदी 25 येतो। एक लक्षात ठेवायचं, या दोघांचं उत्तर सेम आलं, कोणत्या संख्येने आलं 9 ने आणि 25 ने आलं, म्हणून आपण 9 छेदी 25 घेतला। आता पुढे बघा 9 हा कोणाचा वर्ग येतो 3 चा आणि 25 हा कोणाचा वर्ग येतो तर 5 चा येतो। बघा बरं किती सोप्या पद्धतीने सांगितलं। यासाठी काय पाठ पाहिजे तुमचे वर्ग पाठ पाहिजे। वर्ग पाठ असण्यासाठी किंवा वर्ग शिकण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तरच तुम्हाला मागचे व्हिडिओ बघता येतील, कारण मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग कसे तयार करायचे वर्ग कसे बनवायचे हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। आता बघा म्हणजे आपला a छेदी 3 चं उत्तर a छेदी b चं उत्तर आलेलं आहे 3 छेदी 5 म्हणजे a छेदी b बरोबर 3/5। अशा प्रकारे आपण पहिल्याचं उत्तर सॉल्व्ह केलेलं आहे, किती सोप्या रीतीने आपण सोडवलेलं आहे। आता आपण दुसरा अशाच पद्धतीने सोडवणार आहोत।
काढलेली आहे. काय आहे 3/5. मग आता 3/5 मग आपण प्रत्येक ठिकाणी 3/5 ही घेणार आहोत. a अधिक b गुणिले 7/3. 7/3 हे इथे घेतलं जसं तसं आणि a ची b ची किंमत इथे टाकली 3/5 गुणिले हे दोन्ही साइडला आपण 7/5 ने गुणणार आहोत. तुम्ही म्हणजे टीचरने कसं काय 7/3 घेतलं तर आपण हे आपल्या उदाहरणामधलं घेतलं आणि दोन्ही साइडला त्यांनीच गुणायचं आहे. बघा 7/3 b इथे जसं तसं घेतलं. मग 7/5 7a अधिक 3b 7a वजा 3b 7 अधिक 5 7 वजा 3 7 आणि 5 12 7 आणि 5 गेले 2 म्हणजे 12/2 आले इथे. किती आलं 12/2. 6 1 6 6 2 12 बे 1 बे. बघा 6 1 6 6 2 12 बे 1 बे म्हणून इथे काय आलं आपलं 6/1 आलं. मग 7a वजा 3b छेदी 7a अधिक 3b आपलं उत्तर काय आलं 1 6. बघा किती सोप्या पद्धतीने जसं पहिलं काढलं होतं पहिल्यामध्ये आपल्याला a आणि b ची किंमत मिळाली होती म्हणून आपल्याला हे सम सोडवण्यासाठी ऑलरेडी आपल्याला a ची आणि b ची किंमत मिळाली होती म्हणजे व्हॅल्यू मिळालेली होती म्हणून आपल्याला हे सोडवायला काय गेलं सोपं गेलेलं आहे. आता यातलंच आपण तिसरं सॉल्व करत आहोत. b चा वर्ग वजा 2b चा वर्ग छेदी b चा वर्ग अधिक 2a चा वर्ग. आता तुम्हाला मी जसं सांगितलं पहिल्या उदाहरणामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये तिसऱ्या उदाहरणामध्ये पण तुम्हाला तेच सांगते की a ची आणि b ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळालेली आहे. मग 3/5 तर इथे सम काय आहे वर्ग दिलेला आहे म्हणून मी इथे 3चा वर्ग आणि 5चा वर्ग 3चा वर्ग आणि 5चा वर्ग दिला. मग तुम्हाला 3चा वर्ग काढायचा आहे आणि 5चा पण वर्ग काढायचा आहे. मग 3चा वर्ग काय येतो 9 येतो आणि 5चा वर्ग 25 येतो. याच्यासाठी तुम्हाला वर्ग काढताच आले पाहिजे म्हणजे स्क्वेअर हे काढता आलेच पाहिजे किंवा स्क्वेअर हे लर्न पण असायला हवे. काही ना कसं आता आम्ही 9वीला गेलो म्हणजे आमचे पाठ नाही किंवा आम्हाला काढता याची गरज पडणार नाही तसं नसतं. आपल्याला 10th स्टँडर्ड पर्यंत याची गरज पडतच असते. आणि त्याच्यासाठी पहिल्या पेजवरतीच मी सांगत असते की आपलं जेव्हा ऍडमिशन होतं तेव्हाच पहिल्या पेजवर आपण टेबल आणि स्क्वेअर क्यूब हे काढायला पाहिजे. a चा वर्ग b चा वर्ग गुणिले 2 9/25 बघा 9 2 18 25 जसा मी खाली घेतला म्हणजे 18/25 आलं. b चा वर्ग आणि 2a चा वर्ग इथे काय करायचे खाली वर संख्या करायची वरची खाली खालची वर घ्यायची 25/18 a चा वर्ग अधिक 2a चा वर्ग b चा वर्ग - 2ab चा वर्ग. मग इथे 25/25 अधिक 11 किती झाले 43 आणि 25 मधून 18 गेले किती उरले 7 म्हणून आपलं उत्तर काय आलं 43/7 म्हणून आपलं उत्तर काय आलं 7/43. बघा अशा प्रकारे आपलं दुसऱ्या प्रश्नामधलं पहिलं सोडवलं दुसरं सोडवलं आणि तिसरं पण अशा सोप्या पद्धतीने मी सोडवलेलं आहे. तुम्हाला या उदाहरणामध्ये काही वाटलं तर असं कमेंट मध्ये मला सांगत चला. तुम्हाला काही क्वेरी येत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करावं लागेल. तुम्हाला वेगवेगळी माहिती पण भेटेल. आता आपण बघत आहोत चौथा प्रश्न. आता आपण बघत आहोत प्रश्न दुसऱ्यातला शेवटचा प्रश्न काय आहे b चा घन वजा 2a चा घन b चा घन अधिक 2a चा घन. आता a ची आणि b ची किंमत ऑलरेडी मिळाली आहे तुम्हाला मी पहिल्या प्रश्नापासून ते सांगत आलेली आहे. आता तिसऱ्यामध्ये आपण काढले वर्ग. आता याच्यात काय काढतोय आपण घन. तुम्हाला याच्यासाठी काय पाहिजे घन. घन म्हणजे काय क्यूब इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात क्यूब. आता समजा 3 आहे तर 3चा किती वेळेस गुणाकार केला तर घन 3 वेळेस गुणाकार करावा लागेल म्हणजे तुम्हाला त्याचा घन काढावा लागतो. जसं 2 आपण 3 याचा जर वर्ग सांगितला तर तुम्हाला 2 वेळेस गुणाकार करावा लागला असता. तर याचा तुम्हाला 3 वेळेस गुणाकार केला तर त्याचा घन निघतो म्हणजे 3चा घन किती आला 27 आणि 5चा 125. बघा b चा घन आणि a चा घन 125/27. इथे काय केलं मी खालीवर संख्या केली. b चा घन आणि a चा घन 125/27. मग 125 27 गुणा किती झालं 54 म्हणजे काय आलं 125/54. मग 125 अधिक 54. आता आपण काय करणार आहोत 125 प्लस 54. मग याची काय करणार आहोत बेरीज करणार आहोत. याची बेरीज करणं आणि खाली काय करणं वजाबाकी करणं. मग यांची बेरीज किती झाले 179 झाले आणि हे 71 झाले वजा केले 71. ही जी स्टेप आहे ही जशीच तशीच खाली येणार. फक्त आपण काय करणार आहोत यांची मांडणी इकडे व्यवस्थितरित्या सॉल्व करणार आहोत. मग b चा घन वजा 2a चा घन b चा घन प्लस 2a चा घन बरोबर 71
71 छेदी 179. इथे प्लस आणि मायनस झाल्यानंतर आपलं उत्तर मिळालेलं असतं, म्हणून 71 किती आले 179 आले. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसऱ्यातला चौथा पण एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. आता आपला प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा 4.3 मध्ये चार प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न आपण बघितलेला आहे, पहिला आणि दुसरा. तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलेला असेल तर तुम्हाला तिसरा प्रश्न पण बघायला भेटेल. त्याच्यासाठी तुम्हाला वेळेवर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा. काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेरी येत असेल तर तुम्ही जसं मला कमेंट मध्ये सांगत चला आणि तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि नवीन माहिती पण सांगितली जाईल.